या घडीला स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही आज पाहू शकता की स्वतःचं मत किंवा म्हणतो ना आपण ज्या आपल्या आवडीनिवडीनुसार जगणं. आपण फक्त उद्या सकाळी जाणं, झेंडावंदन करणार आणि परत घरी येणार. बट आपल्याला खरोखर स्वातंत्र्य आपण सेलिब्रेट करतोय का? स्वातंत्र्य म्हणजे कॉलेजपासून 2 दिवस सुट्टी. एक दिवसाचा पंतप्रधान केला तर काय करशील? पहिलं काम कुठलं करशील? क्लिनलीनेस. खरं तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हटला की आपल्याला देशभक्तीपर गाणी आपण कुणी ऐकली नाहीत असं होणार नाही आणि आपल्या प्रत्येक पिढीच्या मनात ही गाणी रुंजी घालत असतात. आणि म्हणूनच आज मी ह्या ग्रुपसोबत आहे. खरं तर ही जेनझी पिढी आहे, मात्र तरीसुद्धा यांच्या गाण्यांचा आनंद आज आपण लुटणार आहोत. हा आहे शुभंकर ग्रुप. खूप खूप स्वागत तुमचं झी24 तासवर. आणि यांच्या निमित्ताने आज आपण वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या सुरांमधली देशभक्तीपर गाणी ऐकणार आहोत. तुमचं खूप खूप स्वागत. मात्र आत्ता जे गाणं तुम्ही वाजवलं की नुकतंच येऊन गेलेल्या चित्रपटातलं हे गाणं होतं. मात्र स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही आज सगळ्या तरुणाईला विचारतो आहोत, जेनझीला विशेषतः विचारतो आहोत. तर तुमचा हा एक ग्रुप आहे, एक म्युझिशियन आहात तुम्ही. तर तुमच्या मते संगीतकार म्हणून स्वातंत्र्याचा अर्थ काय? संगीतकार म्हणून स्वातंत्र्याचा मी अर्थ असा सांगेन की तुमच्या घरात लहान मुलं आहेत किंवा उभरती पिढी आहे, तर त्यांना त्यांच्या कलेसाठी स्वातंत्र्य द्या, त्यांच्या कलेला वाव मिळवून द्या. माझं असं म्हणणं आहे की आपण आपल्या भारतात कलाकार कुठेतरी दबला जातो, की त्याला शिक्षणाची जास्त ओझं दिलं जातं, त्याला त्याची कला कुठे सादर करता येत नाही, त्याच्या कलेला वाव नाही मिळत. तर माझ्या ग्रुपतर्फे मी असंच सांगितलं जाईल की तुमच्या ज्या घरात जी लहान मुलं आहेत त्यांना त्यांच्या कलेचं स्वातंत्र्य द्या. त्यांना जे शिकायचं आहे किंवा त्यांना म्युझिकमध्ये जे बनायचं आहे, इन फ्युचर त्यांना करिअर करायचं ते करू द्या. बस एवढंच सांगेन. तुझ्या करिअरमध्ये काही अडथळे आलेत का? तुझं म्हणजे शिक्षण काय झालंय आणि मग तू संगीताकडे वळलेला आहेस? माझ्या करिअरमध्ये असं अडथळे माझ्या फॅमिलीने मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं. जे माझे गुरुजी आहेत प्रथमेश दादा, गिरीश दादा, यांनी मला पूर्णतः स्वातंत्र्य दिलं. त्यांनी मला शिकवलं, माझ्या घरच्यांनी मला शिकवलं. पण मी एकच सांगेन की शिक्षणाकडे दुर्लक्ष नका करू, शिक्षण घ्या. मला पण म्युझिकमध्ये मी बऱ्याच जागी फिरत असतो, विदेशात फिरतो, आपल्या देशात फिरतो. तर शिक्षण खूप कामाला येतं आपल्याला, कम्युनिकेशन करायला किंवा कोणत्याही गोष्टीत किंवा व्यवहारात शिक्षण कामाला येतं. त्यामुळे शिका, पण म्युझिक करा. जर तुम्हाला म्युझिकची आवड असेल तर म्युझिक करा, म्युझिक सोडू नका. तर माझ्या घरच्यांनी मला कधीच अडथळे येऊ नाही दिले. त्यांनी मला सांगितलं तुला जे करायचं आहे ते कर, पण शिक्षण घे. बरं, तुमच्याकडनं गाणी तर ऐकायचीच आहेत, मात्र याने जो मुद्दा उपस्थित केलाय की गाणं शिकलं पाहिजे. तुला कधीपासून गाणं शिकण्याची आवड होती आणि मग फक्त म्हणजे बेंचवरती तबलाच वाजवलाय की अभ्यास पण केलाय? नाही, अभ्यास पण केला आहे, पण आपण कसं आता नवीन पिढी बोललं तर कसं सगळं असतं. म्हणजे हे करायचं आहे आम्हाला, ते करायचं, नवीन नवीन गोष्टी म्हणजे करायच्या असतात. तसं हे एक म्युझिकचं आम्ही एक वेगळं म्हणजे आता होतं लहानपणीपासून आपल्याला की वाजवायचं आहे, म्हणजे स्कूल बेंचवरती वाजवत असेल. तर आता आपल्याला आपला भाव आहे शुभंकरचा नंदू, तर त्याच्या थ्रू आपण आता खूप काही वाजवायला शिकलो आहे. त्याची पण मेहनत आहे, आमची पण मेहनत आहे, सगळ्यांची पोरांची पण मेहनत आहे. नवीन नवीन काय ना काहीतरी वाजवत असतो. बरं, मग तुझ्या मते स्वातंत्र्याचा अर्थ काय? तुला करिअरचं स्वातंत्र्य मिळालं का?
ऑफकोर्स जेव्हा मी लहान होतो 4-5 वर्षाचा तेव्हापासून मी वाजवतो आणि फुल्ली मला फॅमिलीकडून पण मला फुल सपोर्ट होता आणि आतापर्यंत जे काय मी सगळं स्वतःमुळे आणि स्वातंत्र्य मला भेटलं त्यामुळे बस एवढं. मग आता स्वतंत्र आहे. मग आता मगाशी तू खूप छान सुरावटी उलगडल्यास, पण तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये कुठलं गाणं येतं 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हटलं की? आता आमचा जन्म तुम्ही म्हटलात जसं काही जेनझी, आम्ही 97 बॉर्न वगैरे आहोत. तर जेव्हा आम्हाला कळायला लागलं तेव्हा एक सुंदर असा मूवी आला मिलियनेअर. त्यातलं AR रहमान सर जे आमचे सर्वांचेच आयडल आहेत म्युझिशियनचे, तर त्यांचं एक गाणं सादर करायचा ट्राय करतो, जय हो. बरं, ऐकूयात. क्या बात आहे. तुम्ही सगळे एक्सपर्ट तर आहातच गाणं वाजवण्यात. मात्र मला एक प्रश्न पडलाय की स्वातंत्र्याचा हा सगळा अर्थ तुम्ही तुमच्या सुरांमधनं उलगडताय, पण याच्यासोबत काही जाणीव आहे का जेनझी पिढीला की याच्याबरोबर जबाबदाऱ्या येतात, याच्याबरोबर नियम येतात? तुला वाटतं की तुझा जो ग्रुप आहे, तुमची सगळ्या म्युझिशियन आहात, ध्वनी प्रदूषण हा खूप मोठा मुद्दा आहे. गणपती असेल किंवा इतर सण उत्सव असतील, त्याच्यामध्ये बरेचसे आक्षेप तुमच्यावरती येतात. ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा म्हटलात तर बऱ्याच जागी आता आपल्या इकडे मुंबई महाराष्ट्रामध्ये डीजेला बंदी आली आहे. कारण डीजेमुळे बरंच ध्वनी प्रदूषण होत होतं. काही हृदयविकाराचे झटके म्हणजे काही लोकांना येत होते आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांना त्रास होत होतं. सो शासनाने डीजे बंदी आणून आम्हाला बँजोला प्राधान्य दिलं, शासनाचे त्यासाठी धन्यवाद. पण आपल्यामध्ये सुद्धा डेसिबलचा फरक पडतो, कारण 100 डेसिबल च्या वरती आम्ही वाजवू नाही शकत. त्यानंतर कारवाई होते, पोलीस कारवाई होते. फक्त मी एवढीच विनंती करीन, जर मी जोरात जरी ओरडलो तरी 100 डेसिबलच्या बाहेर ओरडू शकतो. तर आमचा एवढा मोठा संच जेव्हा एकत्र वाजवेल तेव्हा एक 100 डेसिबल तर आरामात आम्ही पार करतो. तर त्यामुळे थोडंसं आम्हाला डेसिबलचं एक सहकार्य शासनाने करावं आणि आम्ही जे पोलीस आम्हाला रूल्स देतील त्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही. एवढं तर म्हणजे स्वातंत्र्यासोबत तू नियमांचं बंधन पाळतोस तुझ्या फील्डमध्ये? आम्ही तर पाळतोच, कारण गणेशोत्सवाच्या आधी आमची थोडीफार आपल्या लोकल चौकीमध्ये मीटिंग होती किंवा अधिकाऱ्यांसोबत मीटिंग होते. तर ते आम्हाला काही नियम सांगतात किंवा आता जसा नवीन नियम आला की आपल्याला भोंगे लावता नाही येणार आहेत. बेंजोवाल्यांना सगळ्यांनाच सांगण्यात आलं की भोंगे लावू नये. त्यामुळे आम्ही वेगळा एक स्पीकरचा एक हे म्हणतो ते स्पीकर आम्ही आमच्या परीने करण्याचा प्रयोग करतोय. तर त्यांनी जे आम्हाला सांगितले नियम त्या नियमांचं आम्ही तर उल्लंघन करणारच नाही, पण त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती आहे. 1 दिवसाचा पंतप्रधान केला तर काय करशील? पहिलं काम कुठलं करशील? क्लिनलीनेस, इंडियाला पूर्ण स्वच्छ करेन आणि सगळ्यांना स्वातंत्र्य तर भेटलंच आहे. आता पुढे एका दिवसात होईल स्वच्छता सगळी? एका दिवसात पॉसिबल नाही, पण बरेच काय असे आहेत रूल्स रेग्युलेशन जे आपल्याला फॉलो करायला पाहिजे. तुम्ही जेनझी आहात, तरुण पिढी आहे आणि अशा पद्धतीची गाणी वाजवणं आणि ती लोकांना ऐकवणं हा खरं तर तुमचा छंद आहे आणि आम्हाला सुद्धा खूप मजा येते तुमची गाणी ऐकताना. सगळ्यात शेवटचं गाणं कुठलं ऐकवशील? सगळ्यात शेवटचं गाणं हे आमच्या पिढीसाठी आणि आमच्या मागच्या पिढीसाठी, पुढच्या पिढीसाठी सगळ्यांचं आवडतं गाणं असं संदेश आहे नक्की वाजवणं.
जेनझी पिढीचे बायकर्स, अर्थातच बायकर्सचे वेगवेगळे ग्रुप सध्याच्या घडीला प्रसिद्ध आहेत आणि मुंबईतला हा असाच एक ग्रुप जे त्यांच्या ग्रुपने बाईकची सफारी करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि या ग्रुपचा मुखिया आपल्यासोबत आहे ओमकार. ओमकार, खरं तर अनेक वर्ष बुलेटवर तुझं मुंबईमध्ये फेमस आहे आणि बायकर्सचा हा सगळा ग्रुप आहे. मात्र या बायकर्सला आम्हाला विचारायचं आहे, येणाऱ्या आजच्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या चष्म्यातून कसा बघताय? बेसिकली स्वातंत्र्य म्हणजे काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणा किंवा फ्रीडम म्हणा. आजकाल तुम्ही बघाल की यूथला काय पाहिजे, यूथला ॲक्च्युली फ्रीडम पाहिजे. म्हणजे सगळ्याच गोष्टीतून असेल, त्यांना जे मनापासून वाटतं आम्हाला ही गोष्ट करावी ती त्यांना करता आली पाहिजे, त्यांना व्यक्त व्हायचं असेल ते करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीतून मला असं वाटतं की फ्रीडम ही खूप मोठी संख्या. आणि आजकाल तुम्ही म्हणाल तर पॅरेंट्सचा खूप दबाव येतो मुलांना, तुम्ही हे करू नका, हे करा, ते करा. पण आत्ता जे आंदोलन झालं त्यातून जे जेनझीला जी प्रेरणा मिळाली ना, ते खूप मोठ्या लेवलची प्रेरणा. आणि खरंच जेनझी एकत्र झालं आहे आणि जेनझीची पॉवर जी काय ती सगळ्यांना कळाली, सगळ्या यूथला पण कळाली आहे, गव्हर्नमेंटला पण कळाली आणि सगळ्यांना कळाली. त्यामुळे मला असं वाटतं जेनझी हा आत्ता खूप मोठा फॅक्टर आहे. मग ते पॉलिटिक्स म्हणाल किंवा बाकी सगळ्या गोष्टी म्हणाल, सगळं म्हणाल. नक्की. मात्र तुम्ही सगळे बायकर्स आहात, स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ रस्त्यावर बाईक चालवताना तुम्ही कसा अनुभवता? स्वातंत्र्यासोबतच बाईक चालवताना, गाड्या चालवताना कर्तव्य सुद्धा येतात, याची जाणीव आहे जेनझीला? बरोबर आहे, नक्कीच आहे. मला वाटते की स्वातंत्र्य असं आहे की जसं आपण हेल्मेट घातलं, स्वातंत्र्य मिळवण्याच्या मागे खूप लोकांनी बलिदान दिले, तर त्याचा आपण योग्य वापर करणं पण खूप महत्त्वाचं आहे. जसं की बाईक चालवताना आपण हेल्मेट पहिलं घातलं पाहिजे. आणि म्हणजे निश्चितच आहे की रस्त्यावर खड्डेमुक्त रस्ते मिळणं पण खूप गरजेचं आहे. ते मला वाटतं एक स्वातंत्र्य आहे आपल्यासाठी. आणि त्याच्यानंतर मला हे म्हणायचं आहे की स्वातंत्र्याचा जो आनंद आपण जो घ्यायचा आहे तो तर घेतच आहे, पण त्याच्याबरोबर आपली जबाबदारी पण निभावणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मते स्वातंत्र्य, फ्रीडम म्हणजे नेमकं काय? आपण मुंबईसारख्या शहरात राहतो आणि आपण पाहतो की जर इथे जीन्स घालणं, कपडे घालणं, इकडे मला तर असं वाटतं की कुणाला म्हणजे हे नाही आहे, रिस्ट्रिक्शन नाही आहे घरातून आणि बाहेर. पण आज पण असं छोट्या छोट्या ठिकाणी आहेत जे कपड्यांवरून मुलींना जज करतात, पण आपल्या मुंबईमध्ये असं काही जज नाही. आणि गुढीपाडवा ह्या सणातून आम्ही असं दाखवून देतो. आणि हे जेनजी आणि खूप वयस्कर बायका पण आम्ही पाहिल्या गुढीपाडव्याच्या सणामध्ये आपल्या गिरगावमध्ये, की ज्या काष्टी घालून स्वतंत्रपणे त्या निर्भीर होऊन त्यांचं व्यक्त म्हणजे आपली संस्कृती आणि आपला जेस्चर जे त्यांनी दाखवून दिला या जगाला आणि ह्या पूर्ण मुंबईकरांनी आपल्या सणातून. तुझ्या मते स्वातंत्र्य म्हणजे काय? तुझ्या डोक्यावर हेल्मेट दिसत नाहीये. स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही आज पाहू शकता की स्वतःचं मत किंवा म्हणतो ना आपण ज्या आपल्या आवडीनिवडीनुसार जगणं, ते जेनजीचं स्वातंत्र्य आहे. आज तुम्ही पाहिल्यासारखं एक प्रोटेस्ट झाला, प्रोटेस्ट म्हणजे एक ऑनलाईन प्रोटेस्टसुद्धा झाला. जेनजी म्हणतो ना आपण एक स्वतःला रील्सपासून या पोस्टपासून वेगळ्या पुढच्या जनतेला जागृत करण्याचं काम हे करत आहेत. काय स्वातंत्र्य म्हणजे काय? For me, independence is like we have a freedom for like जसं आपण बोलू शकतो की काही भय नाही आहे काही करायला, भीती नसली पाहिजे. कसली भीती वाटते का मग तुला आता? नो, जर मला फ्रीडम आहे तर मला घाबरू नाही शकत कोणतीही गोष्ट करण्यापासून. या सगळ्या बायकर्सच्या चष्म्यातून नेमकं स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ उलगडून दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. आम्ही रस्त्यावरून गाड्या चालवतो, आमची हौस म्हणून, आमचा छंद म्हणून देखील चालवतो, मोठमोठ्या प्रवासांना जातो, मात्र हे सगळे प्रवास नियमांशी बांधील राहून करतो, असंच आश्वासन या बायकर्सनं दिलं आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ नव्याने कळायला लागतो आणि म्हणूनच स्वातंत्र्य या शब्दाचा नेमका अर्थ काय, या तरुण पिढीच्या चष्म्यातून स्वातंत्र्य या शब्दाकडे नेमकं कसं बघितलं जातंय हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलो आहे ठाण्याच्या बेडेकर कॉलेजमध्ये. आणि माझ्या आजूबाजूला ही सगळी जेनझी पिढी आहे. यातली काही मुलं पत्रकारितेचं शिक्षण घेत आहेत, काही जण नाटकाच्या क्षेत्रात आहेत आणि काही जण इतर पारंपरिक अभ्यासक्रमात आहेत. यांच्या नजरेतून स्वातंत्र्याचा अर्थ काय आम्ही जाणून घेणार आहोत. बाबा, मला पहिल्यांदा तू सांग की स्वातंत्र्य हा शब्द बरेचदा ऐकला असशील, काय वाटतंय या घडीला स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? स्वातंत्र्य म्हणजे कॉलेजपासून 2 दिवस सुट्टी. मला बंक मारतोस? नाही, 2 दिवस कॉलेजपासून ऑफिशियली सुट्टी भेटली पाहिजे आम्हाला. आत्तापासून सुट्ट्यांचं स्वातंत्र्य पाहिजे तुला? हो. काय करतो सुट्ट्यांच्या स्वातंत्र्यामध्ये? काय करतोस नेमकं? फिरतो. फिरणं पण एक कोणाबरोबर? स्वातंत्र्यच आहे, मित्रांसोबत. मित्र म्हणजे
बेसिकली इंडिपेंडन्स. म्हणजे आता जर का आपण 1947ला आपलं इंडिपेंडन्स भेटलं आहे, बट आपण फक्त दरवर्षी इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतो. आपल्याला खरोखर स्वातंत्र्य भेटलं आहे का? आता जे आपण या वर्षभरातच एवढे सगळे गोष्टी झाल्या, म्हणजे रेप केसेस म्हणा किंवा एज्युकेशनवरती झालं किंवा आपल्या यूथवरती पण काही काही राईट्सवरती उठवल्या गेल्या, तर मग ते खरोखर स्वातंत्र्य भेटलं आहे का आपल्याला? आपण फक्त उद्या सकाळी जाणं, झेंडावंदन करणार आणि परत घरी येणार, बट आपल्याला खरोखर स्वातंत्र्य आपण सेलिब्रेट करतोय का? मुलींच्या दृष्टिकोनातनं अजूनही कोणतं स्वातंत्र्य मिळणं बाकी आहे असं तुला वाटतंय? मुलींच्या दृष्टिकोनातून तर अजून किती काही आहे. खूप जागी आता स्कीम म्हणजे हे निघाले आहेत, फॅसिलिटीज निघाल्या आहेत की गर्ल चाइल्डला स्कीम्स निघाल्या आहेत. त्यांना ऑफ मिळतं, कधी त्यांना काही काही एक्झाम्स फ्री मिळतात की स्कॉलरशिप वगैरे असं. पण ज्या मुली जेन्युअली डिझर्विंग नाही आहेत किंवा त्यांना ते नाही जमत आहे, त्यांनासुद्धा पुढाकार मिळतोय, जे गरजेचं नाही आहे. जे डिझर्विंग आहे ते मागे राहतात आहे. एकंदरीत आपल्या देशात असणारं मीडियाचं स्वातंत्र्य, त्यासोबतच आर्टिस्टचं स्वातंत्र्य, या बाबतीत काय वाटतं तुला? आर्टिस्टचं स्वातंत्र्य, आता आर्टिस्टला बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे, पण स्वातंत्र्याचा गैरवापर होतो आहे. लाईक आता आर्टिस्ट म्हणायला गेला तर बऱ्याच ठिकाणी आर्टिस्ट लोकांना हवं तितकं स्वातंत्र्य असतं, पण ते स्वातंत्र्य म्हणजे टाकून दिल्यासारखं स्वातंत्र्य असतं. मान्य आहे, स्वातंत्र्यावर सेन्सॉरशिप असायला हवी, काही प्रमाणामध्ये काही नियम असायला हवेत वाटतंय तुला? मला असं वाटत नाही असायला पाहिजे काही, कारण का जरी आपण आता प्रत्येक वेळेला स्वातंत्र्याबद्दल बोलू की या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला आपल्यावरती मुलींवरती अत्याचार होतात, इतर गोष्टी होतात, पण मला असं वाटतं की आपण स्वतः इंडिपेंडंट आहोत का, इंडिपेंडन्स आपल्यामध्ये आहे का. म्हणजे जरी लोक आपल्यावरती बंधनं घालतात तरी आपण पण आपल्यावरती कधी कधी बंधनं घालतो की लोक हे विचार करतात आपल्याबद्दल, आपली आई हे बोलेल किंवा रिलेटिव्स हे बोलतील, प्रेडिक्ट करतो, आणि त्याच्यामुळे आपण काही गोष्टी करत नाही. तुला किती टक्के स्वातंत्र्य आहे बाबा? 100% आहे का? असं एकदम 100% नाही आहे, पण असा 80% आहे. 20% माझ्या आईवडिलांच्या हातात आहे. म्हणजे कसं आता माझं फ्युचर मी ठरवलं पाहिजे, तर काही गोष्टी आहेत जी मला करायच्या असतात, पण माझे आई वडील बोलतात की हे करून चालणार नाही. म्हणजे त्यांचं पण बरोबर असतं. मला सांग की तुला जर एखादा नियम बदलण्याचं स्वातंत्र्य दिलं तर कुठला नियम बदलशील तू? ट्रॅफिकचा, त्याच्याचा गाड्यांचा. काय नियम बदल? आपल्या बाहेरच्या देशामध्ये आता जसं बघितलं आपण तर गाड्या आपण मॉडिफाय करू शकतो, ते लिगल असतं तिथे, पण आपल्या इंडियामध्ये तसं नाही आहे. बरेचसे आपले जे पोलीसवाले आहेत, जे स्टॉक एक्झॉस्ट पण असेल तरी ते लोक चुकीचे फाईन लावतात किंवा काही पण ॲलिगेशन्स आपल्यावर लावतात. नंबर प्लेटच्या रिलेटेड झाले ते सर्व योग्य आहे, नंबर प्लेट अँड ऑल, कारण की त्याच्यावरून आपल्या गाडीची किंवा आपली हिस्ट्री माहिती पडते, कोण काय गुन्हा होतात म्हणून. पण ते एक्झॉस्ट झालं, मॉडिफिकेशन झालं, तर त्याच्याबद्दल काय एवढं वाटत नाही मला. जसं दृष्टीहीन लोक काम करू शकतात ते पण, आणि जसे ज्यांना दिसतं ते पण काम करू शकतात. यात मतभेद नसला पाहिजे आपल्या देशांमध्ये. कारण की बऱ्याच ठिकाणी असं होतं की जॉब शोधायला जातात, पण तेव्हा त्यांना जास्त समजतं की याला दिसत नाही किंवा हा अपंग आहे, त्यांना वाटतं की हा काम करू शकत नाही. जैसे जैसे आप जितने जितने नीचे लेवल पे जाएंगे इंडिया में, वैसे वैसे कुछ राजनेता ऐसे होते हैं जो अपनी अपनी जाति, अपनी अपनी भाषा, अपनी अपनी प्रांत को लेके चलते हैं. उन्हें सबको लेके चलना चाहिए. वो पूरे, अगर आप एक पूरे समाज के रिप्रेजेंटेटिव हैं तो आप एक पूरे समाज के रिप्रेजेंटेटिव हैं. इस बात को उन्हें ध्यान रखना चाहिए. तो अगर मुझे बदलना होगा तो मैं सबसे पहले इस चीज़ को बदल दूंगा की बात इस पे मत करो, राजनीति इस पे मत करो. स्वातंत्र्याचा नवा अर्थ दर पिढी गणिक बदलत असतो, आणि दर पिढी गणिक या स्वातंत्र्य शब्दाच्या जबाबदारीची जाणीव सुद्धा त्या पिढीच्या खांद्यावरती असते, आणि या जबाबदारीची जाणीव या जेनझी पिढीला आहे. हीच त्यातली सर्वात समाधानाची आणि दिलासादायक बाब. कॅमेरामॅन प्रमोद सह मनीष पाठक, झी 24 तास, ठाणे.